सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 26 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रमेश चंद्राला जिने चढून त्या खोलीत घेऊन जात होता जिथं दौलत दबा धरून बसला होता, एखाद्या हिंस्र श्वापदासारखा. आणि चंद्रा म्हणजेच त्याची शिकार त्याच्या दिशेने येत होती. आणि जेव्हा रमेश आत गेला तेव्हा चंद्रानं आत डोकावून बघितलं तर आतमध्ये फक्त एक पलंग होता आणि तो सुद्धा सजवलेला. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि चंद्रा गडबडली आणि ती खूप संकोचली. रमेशला खरंच इतकी घाई झाली आहे का सुहागरात करण्याची? घरच्यांशी अजून भेट नाही, पूजा नाही, आणि आज रात्रीच हे सगळं होणार की काय हे तिला कळेना. आणि ती सगळी तयारी बघून रमेश सुद्धा थोडा चक्रावला. कारण बायको त्याची होती आणि तिच्यासोबत सुहागरात दौलत करणार होता असंच काहीसं दिसत होतं. आणि असंच होतं. दौलतने तर सगळी तयारी केली होती आणि त्या तयारीवरून एकंदरीत असंच दिसत होतं. पण चंद्रा यासाठी तयार होईल का? नक्कीच नाही. आणि रमेश तिला म्हणाला, अगं ये ना, आत ये. आणि चंद्रा म्हणाली, पण हे सगळं काय आहे? तुम्ही खरंच आज रात्री करणार आहात का? नाही म्हणजे मला थोडा वेळ पाहिजे म्हणून म्हटलं, अशी चंद्रा तिच्या मानेवरून अस्वस्थपणे हात फिरवत म्हणाली. आणि रमेश म्हणाला, अगं ते सगळं घरच्यांनी केलं असेल. तू किती देखणी आहे ते मी सांगितलं होतं सगळ्याला, आणि मी न सांगताच त्यांनी हे सगळं करून ठेवलं. तू बस ना, मी आलोच, असं म्हणून तो खाली गेला. आणि तो गेला आणि तिला आता बरंच वाटलं. आता ती थोडी निश्चिंत झाली. आणि तिला पलंगाच्या डाव्या बाजूला एक टेबल होता, त्यावर तिची पिशवी ठेवली जिच्यामध्ये विळा होता आणि त्यावर एक साडी टाकली होती. आणि मग सगळी खोली बघून झाली. विशेष असं काही नव्हतं त्या खोलीत. तरी पण चंद्राच्या घरापेक्षा हे घर आणि ही खोली तिला कितीतरी पटीनं जास्त चांगली वाटली. आयुष्यात कधी तिनं पलंग बघितला नव्हता, तो आत्ता बघत होती. मग खिडकीतून ती बाहेर बघायला लागली तर बाहेर खूप अंधार होता. कुठेतरी रस्त्याच्या कडेला सार्वजनिक लाईट होती. तिचा जेवढा उजेड पडेल तितकाच तो उजेड होता. आणि इतक्यात एका दणकट राखट हाताची घट्ट मिठी तिच्या भोवती पडली आणि त्यानं त्याचं तोंड तिच्या मानेत खुपसलं. तसा त्याच्या तोंडाला येणारा दारूचा उग्र दर्प तिच्या नाकात शिरला आणि तोच तो ओळखीचा अत्तराचा वास सुद्धा पाठोपाठ तिच्या नाकात शिरला. तशी चंद्रा दचकली आणि तिनं झटकन ती मिठी सोडवली. आणि तिनं मागे पाहिलं तर तो दौलत होता आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि ती म्हणाली, तू तू इथे कसा काय? रमेश कुठे आहे? आणि दौलत पुन्हा तिच्या शरीरावरून त्याची वकवकीत नजर फिरवत म्हणाला, अगं सोड त्याला. काय आहे तेव्हा त्याच्यात? माझ्याकडे बघ, माझ्यासारख्या वाघाकडे बघ, जो तुझ्यासाठी इतक्या लांबपर्यंत आला. चंद्रा, अगं किती भारी दिसते तू. असं वाटतं की तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा आणि तुझ्या मिठीतच जीव जावा. ये, माझ्याजवळ ये, तुला सोन्यानं मडवून टाकीन. तशी चंद्रा घाबरून मागे सरकली आणि म्हणाली, नाही, नीच आहेस तू, हलकटा, अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस. असं म्हणून ती सुटकेसाठी इकडे तिकडे बघू लागली. पण आता त्या खोलीला फक्त एक खिडकी होती आणि तो दरवाजा. आणि दरवाज्यात दौलत उभा होता. आणि दौलत विचित्र हसून म्हणाला, काय बघतेस? आता तुझी सुटका नाही. आता चंद्रा ओरडू लागली, रमेश, रमेश तू कुठे आहेस? वाचव. आणि दौलत म्हणाला, तुला बघायचं आहे का रमेश कुठे आहे? तर बघ. असं म्हणून त्यानं तिला पैसे मोजत असलेला रमेश दाखवला. आणि चंद्रा खूप घाबरली. तिच्या सगळा प्रकार लक्षात आला की रमेश आणि दौलतनं मिळून तिला फसवलं आहे. आणि दौलत म्हणाला, आता कुठं जाशील? आता तू माझ्या तावडीत सापडली आहे. आणि तुला काय वाटलं? गावामध्ये रमेशला मी घाबरत होतो का? मी ढाण्या वाघ आहे. मी कुणालाही घाबरत नाही. आमची तर हात मिळवणी झाली होती आणि म्हणून मी रमेश दिसला की निघून जात होतो गुपचूप, म्हणजे तुझा त्याच्यावर विश्वास बसावा.
आणि चंद्रा म्हणाली, तर असा डाव साधलास का तू? पण लक्षात ठेव, मी शेवटपर्यंत तुझ्या हाती लागणार नाही. दौलत म्हणाला, कुठं जाशील? आता तुला इथनं बाहेर पडता येणार नाही. तुझ्याकडे आता 3 पर्याय आहेत. माझ्यासोबत गपगुमान रात्र साजरी करायची आणि इथेच राहायचं. तुला काहीच कमी पडणार नाही. मी वरचेवर येत राहीन. आणि दुसरा पर्याय म्हणजे तुला कोट्यावर विकणार आणि तिथं गिऱ्हाईकाच्या रात्री रंगीत करायच्या. आणि तिसरा म्हणजे मी तुझी अब्रू घेतल्यावर इथं रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे खाली जाऊन जीव द्यायचा. आणि आता तुझी ही रसरसलेली जवानी ठेवून तरी काय उपयोग नाही आहे का? आजच तुझं लग्न झाले आणि सुहागरात तर झालीच पाहिजे. ते काय म्हणतात इंग्लिश का फिंग्लिशमध्ये? हां, हनीमून साजरा करायचा, असं म्हणून दौलतनं तिच्या शरीरावरून घाणेरडी नजर फिरवली आणि जीभ चाटू लागला. आता तो तिच्या दिशेने येत होता आणि चंद्रा मागे सरकली. ती खूप घाबरली होती. नवीन जागा, नवीन शहर, काहीच माहीत नव्हतं आणि आता कुठं जायचं हा विचार ती करत होती. तसा दौलतनं तिचा पदर पकडून खेचला आणि तिच्या पदराची पिन निघाली. आणि चंद्रा त्याच्यासमोर ब्लाउजवर उभी होती आणि चंद्रानं सुद्धा दुसऱ्या बाजूनं पदर पकडला. वाचवा वाचवा म्हणत होती, पण कोणीच तिच्या मदतीला येत नव्हतं. दौलतची माणसं घराच्या बाहेर उभा होती. तिची पिशवी तिथंच होती, पण दौलतच्या बाजूला होती. तिला त्यातला विळा घ्यायचा होता, पण दौलत तिला संधी देत नव्हता. ती तिचा पदर खेचत होती आणि तो सोडेना. सतत पदराला हिसका द्यायचा आणि तिची अख्खी साडी फेडण्यासाठी तो प्रयत्न करायचा. तो पलंगाच्या या बाजूला होता आणि चंद्रा दुसऱ्या बाजूला होती आणि मध्ये पलंग. मग तिनंही पदर घट्ट पकडून ठेवला होता. मग दौलत तिच्या बाजूला सरकला तसं चंद्राच्या विरुद्ध बाजूला सरकली. आणि आता चंद्रानं कसाबसा तिच्या पिशवीतला विळा एका हातानं घेतला आणि पदरच कापला. आणि दौलतच्या हातात निम्मा पदर आला. त्यानं तो फेकून दिला आणि पलंगावर चढला आणि पुन्हा तिच्या मागे तिला पकडण्यासाठी धावला. तशी चंद्रा पलंगाच्या बाजूने फिरत होती. दौलतही फिरत होता. चंद्राच्या हातात आता विळा होता आणि दौलत म्हणाला, तू याला इथे पण घेऊन आली का? पण हरकत नाही, आता तू मला काय विकरणार नाही. मी तुला सोडणारच नाही. इथं खूप माणसं आहेत, लक्षात ठेव. गपगुमान माझ्या मिठीत ये, नाही तर सगळे तुझ्यावर गिधाडासारखे तुटून पडतील. माझ्या एका इशाऱ्यावर फक्त माझ्या एकट्याची बनून राहा. आणि चंद्रा म्हणाली, कुत्र्या, हलकट तुझ्यासारख्याची रखेल होण्यापेक्षा मी इथंच माझं नरडं सोडवून घेईन, पण तुला मला हात नाही लावू देणार. दौलत म्हणाला, चंद्रा, तुझ्या अंगातला जो माज आहे ना, तोच मला आज उतरवायचा आहे. तो माज मला अजिबात आवडत नाही आणि तुझ्या डोळ्यात मला भीती बघायची आहे. असं म्हणत दौलतनं तिथलीच काठी हातात घेतली आणि तिच्या हातावर मारायला लागला. इतक्यात चंद्रानं संधी साधतच त्याच्या काठीवर फटका दिला. वाघिणी सारखी त्याच्या अंगावर धावून गेली आणि त्याच्या पायावर छोटा वार केला विळ्यानं. तिची पिशवी घेऊन तिथून खाली पळाली. तसा दौलत ओरडला, धरा रे तिला, अजिबात सोडू नका. रमेश, धर तिला. इतक्यात चंद्रा खाली आली आणि पैसे मोजत असलेल्या रमेशकडे तिनं रागात बघितलं. त्याच्या हातात पैशाचे बंडलच्या बंडल होते आणि तो तिला पकडण्यासाठी समोर आला आणि चंद्राच्या हातातला विळा बघितला आणि तो मागे सरकला. आणि चंद्राला त्याला बघून खूप राग आला. तिचा चंद्रासारखा गोरा मुखडा आता सूर्यासारखा रागाने लाल झाला होता. दौलत त्याला बघून म्हणाला, रमेश, धर तिला, सोडू नको. आणि रमेश तिला पकडायला गेला. इतक्यात चंद्रानं खूप रागात त्याच्याही खांद्यावर वार केला आणि म्हणाली, मादरचोद, मला फसवलंस? माणूस नाही, हैवान आहात तुम्ही, असं म्हणून ती तिथून निघाली आणि रमेश त्याचा खांदा पकडून विवळायला लागला. दौलत आता कसा तरी खाली आला त्याचा पाय पकडून आणि त्यानं त्याच्या माणसांना म्हणाला, अरे हिथं काय पत्त खेळत बसलाय का? तिला धरा आधी. साली पळाली. आणि दौलतच्या सांगण्यावरून त्याची माणसं चंद्राच्या मागं पळायला लागली आणि चंद्रा कुठे जाऊ असा विचार करत होती. सगळ्या झोपडपट्ट्या होत्या. दारं लावून घेतली होती आणि पळता पळता ती रेल्वे स्टेशनच्या बाजूला गेली. रात्र इतकी होती की तिथं कुत्रंसुद्धा नव्हतं.
आणि तिच्या मागं दौलतची माणसं लागली होती. आणि इकडे शशीसुद्धा पैशाची बॅग गाडीत ठेवली आणि म्हणाला, दिलीप कुमार, आता तू गाडी चालव. पांडू म्हणाला, का छोटे शेठ, आज तुम्ही गाडी चालवणार नाही का? शशी म्हणाला, आज मूड नाही रे, आज मस्त हवा खातो. आज कोणाची तरी मदत करून बरं वाटतंय. घरच्यांची आठवण आली. पांडू म्हणाला, पण छोटे शेठ, आता बाबांना काय सांगायचं? शशी म्हणाला, दिलीप कुमार, बाबांना सांगायची गरजच नाही. बाबा खूप हुशार आहेत. ते माझे डोळे बघून समजून घेणार. पांडू म्हणाला, हो, ते बाकी खरं आहे. असं म्हणून त्यानं गाडी सुरू केली आणि शशीच्या अंगावर थंड हवा येऊ लागली. आणि शशी म्हणाला, किती आल्हाददायक हवा आहे. नाहीतर एरवी या मुंबईमध्ये नुसतं गरम हवा येत असते. दिलीप कुमार, आपण रोज या वेळेला लॉंग ड्राईव्हला जायचं का रे? आणि पांडू हसून म्हणाला, छोटे शेठ, 8 दिवसातनं निदान 4 दिवस तरी बायकोकडे जाऊ दे की. नुकतंच लग्न झालं आहे, अजून पोट पाणी पिकलं नाही. ती काय म्हणत असेल? तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला कळेल बघा. आणि बायको सोडून तुमच्यासोबत फिरू होय? तरीही शशी त्याच्या खांद्यावर एक थाप टाकून मुद्दाम म्हणाला, का? तुझा माझ्यावर जीव आहे ना? आणि पांडू गाल फुगवून म्हणाला, तसा जीव तर तुमचा पण आहे माझ्यावर, म्हणून इथे घेऊन आला ना? पण तुमचं लग्न झाल्यावर बघू की मला मिठीत घेऊन झोपताय का? तसा शशी पुन्हा गालात हसला, फक्त थोडा, आणि पुन्हा डोळे मिटून बसला. आणि रेल्वेच्या बाजूने त्यांची गाडी धावू लागली, पुन्हा दादरच्या दिशेने. आणि दुसऱ्या बाजूला चंद्रा तिची पिशवी हातात घेऊन जीवाच्या आकांताने पळत होती आणि तिच्या मागे गुंड पळत होते. आणि दुसऱ्या बाजूला शशीची मोटर धावत होती. आणि पांडूला रेल्वेच्या डब्याच्या मधून दिसलं की एका मुलीच्या मागे गुंड लागलेत. आणि त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि त्यानं गाडी थांबवली आणि म्हणाला, छोटे शेठ, अहो तिकडे बघा की. शशीनं डोळे उघडले आणि म्हणाला, का गाडी थांबवलीस? पांडू म्हणाला, अहो एका पोरीच्या मागं गुंड लागल्यात. आणि शशीनं ते बघितलं आणि तो लगेच म्हणाला, दिलीप कुमार, खाली उतर. काहीतरी लफड आहे. तू इथेच थांब, पैशांना राखण बस, मी बघतो. असं म्हणून शशी तिकडे गेला. आता शशीसुद्धा त्या गुंडांच्या मागे धावला. चंद्रा आता एका बंद रेल्वेत घुसली, जी जाग्यावरच उभा होती. आणि ती या डब्यातून त्या डब्यात, त्या डब्यातून या डब्यात अशी पळत होती लपत लपत. आणि ते गुंडसुद्धा तिच्या मागे मागे जात होते. सगळीकडून तिला शोधत होते. रेल्वेमधलं टॉयलेटसुद्धा चेक करत होते. आणि चंद्रा आता एका सीट खाली बसली होती घाबरून. आणि गुंडांना ती दिसली.